प्रांताधिकारी बारवे यांनी केली महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी, जाणून घेतल्या संभाव्य नुकसानग्रस्तांच्या अडचणी, मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा। आजरा बुदरगड प्रांताधिकारी वसुधा बारवे यांच्या कार्यालयामध्ये संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं आणि संभाव्य नुकसानीबाबत चर्चा केली होती। यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष शेताच्या आणि राहत्या घराची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दौऱ्याची नियोजन करत संघटना प्रतिनिधी, शेतकरी, महामार्गाचे अधिकारी, महसूल अधिकारी, सर्कल, गाव कामगार तलाठी, कंपनीचे प्रतिनिधी या सर्व टीमनं प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी आधारे अंतिम निवाडा प्रक्रिया होणार असून नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटीच्या वेळी श्रीमती बारवे यांनी दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नियमानुसार दिलासा रक्कम आणि 12% व्याज देखील देणार असल्याचं सांगितलं। आपल्या पुनर्वसनाची जलद गतीनं प्रक्रिया होत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान पुन्हा एक प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी आम्हाला समाधानकारक जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या शेतात कोणत्याही प्रकारचं काम करू न देण्याचा निर्णय यावेळी शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं श्री गुरव यांनी सांगितलं।